नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण वाळवणाच्या रेसिपीमधलीच एक रेसिपी बघणार आहे. आपण मँगो प्रीमिक्स कसं बनवायचं हे बघणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 2 आंबे घेतलेले आहेत. चांगल्या क्वालिटीचे आंबे घ्यायचे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचे साल काढणार आहे आपण आणि त्याच्यातला पल्प सगळा सेपरेट करून घेणार आहे. मग आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि जेवढा पल्प असेल त्याच्या डबल आपण साखर घालणार आहे. 1 वाटी पल्प निघाला तर आपण 2 वाटी साखर घालणार आहे आणि ते मिक्स करून आपण एका प्लेटमध्ये सुकवून घेणार आहे. आंब्याचा गर मी सेपरेट करून घेतलेला आहे, कोय बाजूला करून घेतलेले आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. आंब्याचा गर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. आता आपण वाटीने त्याला मोजून घेणार आहे आणि साखर पण आपण मोजून घेणार आहे आणि दोन्ही एका पातेल्यामध्ये मिक्स करून प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपला आंब्याचा गर हा बरोबर 1 वाटी झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 वाटी साखर बरोबर मोजून घेतलेली आहे. थोडासा पिवळ्या रंगाचा फूड कलर घेतलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल, पण मी घालणार आहे म्हणजे आपलं प्रीमिक्सला कलर छान येतो म्हणून मी घालणार आहे या ठिकाणी. ह्या मँगो प्रीमिक्सचा आपल्याला खूप उपयोग होतो. वर्षभर आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो. मँगो सरबत बनवण्यासाठी, मँगो लस्सी बनवण्यासाठी, त्याच्यानंतर मँगोचा मिल्कशेक बनवण्यासाठी, बऱ्याच गोष्टींसाठी याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला. मँगोचा आईस्क्रीमसुद्धा बनवायचा असेल तरीही तुम्ही बनवू शकता. मी याच्यामध्ये दूध पावडर नाही घालणार आहे कारण मग आपल्याला मँगो सरबत नाही बनवता येणार. म्हणून तुम्ही मग मिल्कशेक बनवताना त्याच्यामध्ये वरतून मिल्क पावडर घातली तरीही चालते. तर आता आपण हे साखर आणि आंब्याचा गर मिक्स करून घेणार आहे. आंब्याचं गर आणि साखर फूड कलर एकत्र घातलेले आहेत मी. आता मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण प्लेटमध्ये पसरवून घेऊया. याला आपण सावलीमध्येच 2 दिवस सुकवणार आहे. साखरेऐवजी आपण गूळ पण वापरू शकतो, पण सुकण्यासाठीचा वेळ आहे तो त्याला जास्ती लागतो. 2च्या ऐवजी 4 दिवस पण लागू शकतात तुम्हाला. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये पसरवून घेऊया आणि मग सुकण्यासाठी ठेवूया. प्लेटमध्ये मी हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडासा आंब्याचा गर असा राहिला तरीही चालतो कारण आपण नंतर सुकल्यानंतर मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घेणारच आहोत. आता याला हवेच्या ठिकाणी खिडकीच्या शेजारी मी अशाच प्लेट्स सुकण्यासाठी ठेवून देणार आहे. आंब्याचा गर आणि साखर हे आपलं सुकून झालेलं आहे. 3 दिवस सुकवले मी सावलीमध्येच. आता आपण हे एकत्र जमा करूया आणि पुन्हा थोडंसं सुकवून मग आपण मिक्सरमधून याची पावडर बनवून घेणार आहे आणि मग आपण याला स्टोअर करून ठेवणार आहे. मँगोचं प्रीमिक्स हे आपलं छान असं सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याची मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहे. यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे हे सुकायला वेळ लागला मला. साधारण 3 दिवसामध्ये सुकायला पाहिजे होतं, परंतु मी याला 6 दिवस असंच हवेमध्ये सुकवून घेतलेलं आहे. छान आता ड्राय झालेलं आहे हे. आता आपण याची पावडर करून घेऊन हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. छान वर्षभर टिकते ही. तुम्ही बघू शकता खडखडीत असं सुकलेलं आहे हे. आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आंब्याचं प्रीमिक्स मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. बघा बारीक पावडर अशी बनवून घेतलेली आहे आपण त्याची. आता आपण याच्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवून बघूया. या ठिकाणी मी आता एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा हे आंब्याचं प्रीमिक्स घेणार आहे मी. मँगो सरबत बनवत आहे मी या ठिकाणी. त्याच्यात आपण आईस क्यूब पण टाकणार आहे थंड होण्यासाठी. पाणी घालून घेणार आहे.
मग आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहे. एक ग्लास मँगो सरबत बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1-1.5 चमचाभर प्रीमिक्स वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या गोडच्या कमी जास्त प्रमाणानुसार हे प्रीमिक्स वापरू शकता आणि मग सरबत बनवू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला नंतर मँगो लस्सी, मँगो मिल्कशेकसुद्धा बनवून दाखवणार आहे. हे असं मी हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. झाकण व्यवस्थित लावून आपण हे वर्षभर स्टोअर करू शकतो. फ्रीजमध्ये बरणी ठेवून दिली तरीही चालतं. आंब्यांचा सीझन नसतानासुद्धा आपल्याला जर मँगो सरबत, मँगो लस्सी, मँगो मिल्कशेक पिण्याची इच्छा झाली तर आपण हे अशा प्रकारे घरच्या घरीच बनवलेल्या प्रीमिक्सपासून सरबत बनवू शकतो आणि याचा आनंद पण घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता आता हे आपलं मँगो सरबत तयार झालेलं आहे. मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1.5 चमचा प्रीमिक्स घेतलेला आहे. थंड दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट असे बारीक कापून घेतलेले आहेत. आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. मँगोचं मिल्कशेक माझा बनवून तयार झालेला आहे. थोडेसे आंब्याचे काप वरतून मी घालून घेतलेले आहेत. थोडे ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत. तर घरच्या घरीच टेस्टी असा हा मँगो मिल्कशेक आपण घरच्या प्रीमिक्सपासून बनवू शकतो. तुम्ही नक्की बनवून बघा. लस्सी पण अशीच बनवायची प्रीमिक्स वापरून. घरच्या घरी मँगो लस्सी पण आपण बनवू शकतो. तर तुम्ही घरच्या घरी हे प्रीमिक्स ट्राय करून बघा. म्हणजे आपल्याला वर्षभर ह्या आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीचा आनंद घेता येईल. तोपर्यंत खात राहा.